हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण स्टिचिंग बघणार आहे. तर पॅडेड ब्लाऊज कसा स्टिचिंग करायचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहितीसह बघणार आहे. तर सर्वात पहिले आता इथे बाही जोडून घ्यायची आहे. जसे आपण रेग्युलर ब्लाऊजला बाही जोडतो तशी सेम पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे. तर इथे 1/2 इंच शिलाईमध्ये घेतली आहे मी बाहीसाठी, कारण की मी शिलाईसाठी इथे अर्धाच इंच सोडलेले आहे. तर आता इथे बघा, जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, ब्लाऊजला अस्तरच्या बाजूने आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूने काठावर शिलाई न देता इथे काय करायचं आहे, जो बाहीचा पूर्ण राऊंड आहे तो जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. याने काय होणार आहे, आपल्या बाहीला एकदम छान फिनिशिंग येणार आहे. बघा या प्रकारे. आता सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण तयार करायची आहे. जो पण इथे शिल्लक कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता दुसरी बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे. बाही जोडतावेळी फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की जी आपण समोरच्या आर्मसाठी मार्किंग केली आहे ते दोन्ही एकसमोर आली पाहिजे. कधी कधी दोन्ही बाजू एकाच साईडच्या आपल्या तयार होतात. तर आता इथे बघा, आपण 4 पार्ट कट केले होते पॅडेड ब्लाऊज साठी. ते इथे बघा काय करायचंय, जो आपला मेन कटिंगचा ब्लाऊज आहे म्हणजे अस्तर आहे ते आपल्याला वेगळं ठेवायचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये कप्स अटॅच करायचे आहे, तर तो भाग वेगळा तयार करायचा आहे. आणि जो आपला ब्लाऊजचा पीस आहे त्याला आपण जे शिल्लक पार्ट एखादी कट केला होता त्याला तो कपडा जोडून घ्यायचा आहे या प्रकारे अस्तरचा. तर आता मी इथे जॉईंट होता, ओपन होता, तर मी इथे जॉईंट करून घेतला आहे आणि आता पूर्ण जोडून घेत आहे समोरच्या भागाला. तर या प्रकारे बघा, आता इथे जो कपडा आहे शिल्लक तो कट करून घ्यायचा आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला जे साईडचे पार्ट आहेत ते सुद्धा इथे कट करायचे, म्हणजे जोडून घ्यायचे आहे. तर बघा या प्रकारे पूर्ण काठावर आपल्याला एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. मधात कुठे झोन नाही आला पाहिजे या प्रकारे. तर मी इथे दोन्ही भाग बघा अस्तरला जोडून घेतले आहे आणि शिल्लकचा जो कपडा आहे आपल्याला तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित कट करायचं आहे आपल्याला. जर अस्तर मध्ये कुठे कमी जास्त असेल तर ते आपल्याला जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कट करायचा आहे. आता इथे हे 2 भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं, पहिले इथे आता जो आपला अस्तरचा कपडा आहे आपला मेन मापाचा, त्याच्या इथे टक्स पॉइंटला इथे मी कट देऊन घेतले होते. तर सेम माप आपल्याला इथे मार्किंग करून दोन्ही भागाला इथे टक्स पॉइंटला कट देऊन घ्यायचे आहे. आणि दोन्ही भाग जोडता वेळी काय करायचे, आपल्याला प्रिन्सेस कटचे सेंटर मधून या कट पासूनच आपल्याला जोडायचं आहे. तर मी इथे बघा दोन्ही भाग इथे कट पासून जोडून घेत आहे. तर इथे या प्रकारे आपल्याला आता पहिले कट पासून खाली जोडून घ्यायचं आहे आणि नंतर परत वरच्या बाजूला डबल शिलाई करत वरच्या बाजूला पूर्ण जोडून घ्यायचं आहे. तर अजिबात इथे ओढायचं नाहीये कोणताच कापड, कारण की हा पूर्ण तिरकस मध्ये राहतो. तर जर ओढला तर कधी याच्यामध्ये खूप सारे रिंकल्स तयार होतात. तर या प्रकारे बघा आता दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर खूप छान असा आपला प्रिन्सेस कटचा शेप तयार झालेला आहे. आता सेम असाच भाग आपल्याला जो दुसरा आपण अस्तरचा मेन कपडा कट केला होता मापाचा, त्याचा तयार करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे बघा, आता जो खालून एक्स्ट्राचा आहे थोडासा कमी जास्त तो आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. आता इथे पहिले मी गळा कट करून घेत आहे. तर या प्रकारे आता हे दोन्ही भाग सुद्धा आपल्याला असेच जोडून घ्यायचे आहे मधातून. तर हे दोन्ही भाग जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला या भागाला कप्स अटॅच करायचे आहे. तर याची सुद्धा फिनिशिंग छान आलेली आहे. आता सेम पद्धतीने दुसरा भाग जोडून घेत आहे मी. तर बघा इथे दोन्ही भाग जोडून झालेले आहे. इथे पण खालच्या बाजूला एक्स्ट्राचा खालीवर झालं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपला हा जो टक्स पॉइंट आहे त्याच्या खाली आपल्याला इथे
पाऊणे 1 इंच खाली मार्किंग करायचं आहे, कारण यांचा गळा खूप डीप आहे. तर बघा मी इथे दोन्ही भागाला टक्स पॉईंटच्या खाली पाऊणे 1 इंच मार्किंग करून घेतलं आहे. आणि कप्सला बघा मधातून फोल्ड करून घेतला आहे आणि या प्रकारे सेंटरला मार्किंग करून घेतलं आहे. आता जिथे आपण कपड्यावर मार्किंग केलं आहे तिथे बरोबर कप्सचा सेंटर ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ खाली शिलाई मारून घ्यायची आहे या प्रकारे. तर आता इथे दोन्ही कप्स आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायचे आहे. तर या प्रकारे बघा आता आपले कप्स जोडून झाले आहे. आता काय करायचं आहे, जो आपण मेन कपडा आपला ब्लाऊजचा केला होता तयार अस्तर जोडून, त्या कपड्यावर इथे बघा सरळ कपड्यावर उलट्या बाजूने इथे हा जो कप्स लावलेला भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्यावर बरोबर आपल्याला काठोकाठ 2 लाईनचं अंतर घेऊन इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आधी खालच्या बाजूला सुद्धा इथे अर्धा इंच आपल्याला शिलाईवरती घ्यायचं आहे. तर इथे काय करायचं आहे, दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आणि सरळ शिलाईमध्ये आपल्याला व्यवस्थित एकसारखं अंतरावर शिलाई घ्यायची आहे या प्रकारे. आता इथे मधात कट देऊन घ्यायचा आहे आणि साईडने पण इथे थोडे थोडे कट देऊन घ्यायचे आहे. आता जे गळ्याचं मार्किंग होतं ते इथे कट करून घ्यायचं आहे आणि याला पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. आता हे ब्लाऊज आपल्याला उलटी करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊज पलटी केल्याच्या नंतर काय करायचं आहे, काठावर एकदम आपल्याला बारीक शिलाई मारून घ्यायची. याने काय होते, फिनिशिंग खूप छान दिसते. तर आता इथे बघा गळ्याच्या काठावर सुद्धा आपल्याला बारीक शिलाई मारून गळ्याचा जो शेप आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे शिलाई टाकून घेत आहे बघा बारीक एकदम छान. आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला बारीक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला समोरचा भाग पूर्ण तयार झालेला आहे आणि काठाला आपल्याला जोडून घ्यायचा आहे दोन्ही भाग या प्रकारे. आता याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. तर इथे बघा आता दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे काठावर शिलाई देऊन. तर जोडता वेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फिनिशिंग, कारण की झोल वगैरे आला नाही पाहिजे. आता जो आपला अस्तरचा जो मेन कपडा होता, तर त्याच्या बाजूने जे पण कापड येत आहे ते थोडं थोडं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एकसारखं करायचं आहे. तर या प्रकारे समोरचा भाग तयार झाला. तर आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. तर पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी इथे सर्वात पहिले जे गळ्याचं मार्किंग होतं ते इथे कट केलेलं आहे मी आणि याला पण आपल्याला पलटीच करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव इंच शिलाईमध्ये सरळ कापडावर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि पाव इंच मध्ये पूर्ण राऊंडला शिलाई मारून दिली आहे. आता गळ्याला शिलाई मारल्याच्या नंतर खालच्या कमरेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे कंबरचे जे भाग आहे आपला तिथे शिलाई मारते वेळी काय करायचं आहे, आपल्याला बघून घ्यायचं आहे मधातची पट्टी आपली तयार राहणार आहे तर ती बरोबर येत आहे का. तर इथे 1.5 इंचाची येत आहे बरोबर, मला 1.5 इंचाचीच पाहिजे आहे. आणि काटाना काय करायचं आहे, दोन्ही फिटिंगच्या बाजूला दोन्ही भागाला थोडंसं आपल्याला अर्धा इंचापेक्षा जास्त शिलाईमध्ये घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण टक्स मारू तेव्हा आपलं जे कमरेचा भाग आहे तो एकसारखा येणार आहे. तर या प्रकारे आता इथे आपल्याला हे ब्लाऊज पलटी करून घ्यायचं आहे आणि काठावर एकदम दापटीप देऊन घ्यायचे आहे छान बारीक. तर इथे मी पूर्ण ब्लाऊजला आता बघा वरून शिलाई मारून घेत आहे. आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर काठ आपले पूर्ण जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही काठ. आणि ते जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे.
आता इथे मधोमध फोल्ड करायचा आहे ब्लाऊज आणि मधातून कट देऊन घ्यायचा आहे, कारण की आपल्याला बॅक साईडला हुक पाहिजे आहे. तर आपल्याला दोन्ही भागाला इथे पहिले टक्स देऊन घ्यायचे आहे या प्रकारे. तर मी इथे टक्स मध्ये पाव इंचाचाच अंतर घेतला आहे. तर याने काय होणार आहे, आपल्या साईडला एकदम छान फिटिंग बसणार आहे. तर बघा दोन्ही भागाला मी पाव इंचाचे टक्स देऊन घेतले आहे. आता आपल्याला याला आय हुक पट्टी लावायची आहे. तर इथे बघा जो ब्लाऊजचा आपला पाठीमागचा भाग डाव्या बाजूचा भाग आहे त्या भागाला आपल्याला आयपट्टी लावायची आहे आणि जो उजवा भाग आहे त्या भागाला आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे या प्रकारे मी कपडा डबल मध्ये आहे, म्हणजे जो आपला मेन ब्लाऊजचा पीस आहे आणि अस्तरचा दोन्ही डबल मध्ये करून घेतले आहे. आणि या प्रकारे बघा पट्टी फोल्ड करून इथे आयपट्टी लावून घेतली आहे. आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सेम हुकपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा आपल्याला दोन्ही भाग अशा प्रकारे तयार करायचे आहे. तर 1.5 इंचाचे बरोबर आपल्याला इथे पट्टी भेटत आहे. आता आपल्याला दोन्ही भागाचे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. बघा भाग व्यवस्थित एकूण एकावर ठेवून घ्यायचे आहे आणि दोन्ही भागाला आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. जो समोरच्या गळ्याचा भाग आहे तो थोडासा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे, कारण की समोरचा गळा आपला थोडासा ढिला पडू शकते. तर त्यासाठी थोडासा वरती घ्यायचा आहे शोल्डर. आता इथे बघा हे दोन्ही भाग साईड फिटिंगचे जोडून बघायचे आहे. आता समोरचा भाग थोडासा जास्त आहे तर इथे आपल्याला या प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि समोरच्या आर्मोलला सुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. दोन्ही भागाला आपल्याला तसंच करायचं आहे. आता इथे बाही जोडण्यासाठी काय करायचं आहे, सेंटर मधूनच बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि परत अधिक जे आपण समोरच्या भागाला मार्किंग केलं होतं आर्मोलचा शेप देऊन, तो भाग आपल्या समोरच्या भागावर आला पाहिजे याचं आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे बघा बाहीचं जे बी कपडा आहे तो एकदम व्यवस्थित पुरला आहे. तर मी बाहीची घडीसाठी इथे छातीचा चौथा भाग वापरलेला आहे. तर आता इथे आपल्याला बाही जोडून झालेली आहे. तर सरळ बाजूने आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला हे कवर फिटिंग शिलाई करायची आहे. तर इथे सरळ बाजूने पहिले जोडून घ्यायचं आपल्याला दोन्ही भाग. आता फिटिंगच्या साईडला काय करायचंय, खालच्या इथे बरोबर दोन्ही भाग मागचा आणि पुढचा सेंटर मध्ये बरोबर करून घ्यायचे आहे. आता ब्लाऊज फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे काठावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला आर्मोल राऊंड चेक करून घ्यायचा आहे. तर 6.5 येत आहे आपला आर्मोल राऊंड. छातीचा चौथा भाग इथे 7.5 इंच आणि बाहीचे जे दंडघेर आहे तो 5 इंच, कमरेचा चौथा भाग इथे 6 इंच. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आणि मार्किंग वर सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता तुम्ही फिटिंगची शिलाई एकदम सरळ आलेली आहे, अजिबात कुठेच वाकड तिकडे झालेली नाहीये आणि आर्मोल राऊंड सुद्धा आपल्या इथे 6.5 तयार आलेला आहे. तर या प्रकारे आपल्याला फिटिंगची शिलाई भेटलेली आहे एकदम चांगली. तर आता इथे दुसरा भाग सुद्धा मी असाच तयार करते. तर इथे पूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.